श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय सरस्वती माता. वसंत पंचमीला मुलांकडून ही 3 कामे नक्की करून घ्या. विद्या, संस्कार आणि नशीब बदलेल. ही 3 कामे केल्यानंतर प्रत्येक आईने वसंत पंचमीला मुलांकडून ही 3 कामे नक्की करून घ्या. तुमचं मूल अभ्यासात मागे आहे का? बोलण्यात आत्मविश्वास नाही का? तुमचं ऐकत नाही, चिडचिड करतं का? वसंत पंचमी हा फक्त सण नाही, हा दिवस आहे मुलांचं भविष्य घडवण्याचा. वसंत पंचमी म्हणजेच मुलांचं नशीब बदलणारा दिवस. वसंत पंचमीचे महत्त्व. वसंत पंचमी म्हणजे माता सरस्वतीचा अवतार दिवस. विद्या, बुद्धी, संस्कार आणि पूजा या दिवशी आईने जर मुलांकडून योग्य सेवा करून घेतली तर त्याचा परिणाम संपूर्ण आयुष्यभर होतो. मुलं आईच्या ऐकण्यात राहतात, सगळ्यांशी प्रामाणिक राहतात, मोठ्यांना आदर करतात. म्हणूनच या दिवशी केलेली सेवा हे उद्याचं उज्ज्वल भविष्य आहे. म्हणूनच सरस्वती मातेची सेवा ही आपल्या मुलांना करायलाच सांगा. पहिली आणि सर्वात महत्त्वाची सेवा म्हणजे वसंत पंचमीच्या दिवशी तुमच्या मुलाला एक कोरा कागद द्या आणि त्याच्याकडून हे शब्द लिहून घ्या. माझ्या हातून नेहमी चांगले कर्म होत. लहान मूल असेल तर आईने त्याचा हात धरून लिहावं. आणि हे शब्द म्हणजे सरस्वती मातेला केलेली प्रार्थना. हे सरस्वती माते, माझ्या हातून नेहमी चांगले कर्म होऊ दे. मी कोणालाही दुखवू नये. हे शब्द मातेला लिहा. दुसरी सेवा मौन सेवा. दुसरी सेवा खूप साधी आहे पण फार शक्तिशाली आहे. वसंत पंचमीच्या दिवशी तुमच्या मुलाला 5 मिनिट शांत बसायला सांगा. टीव्ही नाही, मोबाईल नाही, फक्त डोळे मिटून बसायचं. 5 मिनिट शांतता म्हणजे आयुष्यभराची एकाग्रता असते, हे लक्षात असू द्या. ही सेवा मुलाच्या मनाला स्थिर करते, अभ्यासात लक्ष लागवते आणि चिडचिड कमी होते, विचार करण्याची ताकद वाढवते. जर एखाद्या मुलाला पाठांतर होत नसेल तर ही सेवा केल्याने कोणतीही गोष्ट सोपी होऊन त्यांना लगेच पाठ होईल. तिसरी सेवा म्हणजे स्वतःच्या आईचा आशीर्वाद. ही सगळ्यात मोठी सेवा आहे आणि मातेला ही सेवा खूप प्रिय आहे. कोणत्याही मंदिरापेक्षा ही सेवा मोठी आहे. आईने आपल्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवून फक्त एवढंच म्हणायचं, देवा, माझ्या मुलाचं नशीब उजळव. आईचा आशीर्वाद देवालाही थांबवता येत नाही, हे लक्षात असू द्या. आईने केलेली प्रार्थना आणि मुलाच्या डोक्यावर ठेवलेला हात आणि दिलेला आशीर्वाद हा देवाच्या आशीर्वादापेक्षा कमी नसतो. ही सेवा केल्याने काय बदल दिसतील? या 3 सेवांचा परिणाम. मुलं ऐकायला लागतात, अभ्यासात सुधारणा होते, भीती कमी होते, आत्मविश्वास वाढतो. हे चमत्कार नाही, हे आहे संस्कार. म्हणूनच ही सेवा प्रत्येक आईने आपल्या मुलांकडून करूनच घ्या. जर शक्य असेल तर स्वामी समर्थांच्या मंदिरात ही सेवा करून घेतली जाते, तिथे जा आणि ही सेवा करा. प्रत्येक मातांसाठी आणि आईसाठी खास संदेश. मुलं बिघडलेली नसतात, वेळेअभावी दुर्लक्षित असतात. वसंत पंचमी पुन्हा एक संधी देते नातं जोडण्याची, आईमधील आणि मुलांमधील. मुलांपेक्षा आई मजबूत असली पाहिजे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणून आधी आईने प्रयत्न केले पाहिजेत आणि नंतर ते मुलांकडून करून घेतले पाहिजेत. सगळ्यात महत्त्वाचं, आई हीच पहिला गुरु असते मुलांचा, हे पण लक्षात असू द्या. हे उपाय अंधश्रद्धा नाहीत, हे मानसिक आणि भावनिक संस्कार आहेत. हजारो आईंनी करून पाहिलेले आहेत आणि फरक अनुभवला आहे. वसंत पंचमीला ही 3 कामे नक्की करा. वसंत पंचमीच्या दिवशी ही सेवा फक्त अभ्यासासाठी नाही तर मुलांच्या मनासाठी आहे. ज्या मुलांना ऐकू येत नाही, ज्यांचं लक्ष टिकत नाही,
ज्यांच्या मनात राग हट्टीपणा आहे आणि ते कोणाचेही ऐकत नाही, चिडचिड करतात, स्वतःचे खरे मानतात, त्या प्रत्येक आईसाठी ही सेवा खूप उपयोगाची आहे. आईने केलेली प्रार्थना थेट मुलांच्या मनापर्यंत पोहोचते. म्हणूनच ही सेवा साधी सेवा नाही, वर्षातून फक्त एकदा येते. म्हणूनच ही सेवा तुम्ही नक्की करा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, या दिवशी सेवा करताना ओरडणं नाही, राग नाही, कोणत्याही प्रकारचा दबाव नाही. कारण भीतीतून कधीही विद्या येत नाही, हे लक्षात असू द्या. विद्या येते ती फक्त प्रेमातून. आई शांत असेल तर मन आपोआप बदलेल, मूल पण आपोआप बदलेल, त्यांचे मन पण आपोआप बदलेल. आईने शांतपणे जर सांगितले, शिकवले तर मुलं नक्की ऐकतील. सेवा करताना मनात कोणतीही अपेक्षा ठेवू नका. फक्त एवढंच म्हणा, हे गणपती बाप्पा, हे सरस्वती माता, माझ्या मुलाचं मन शुद्ध कर. त्याला योग्य मार्ग दाखव, योग्य वाट दाखव. दररोज नाही, फक्त या एका दिवशी मनापासून केलं तरी पुरेसं आहे. आणि हे जर रोज केलं तर आयुष्य पूर्णपणे मुलांचं बदलून जाईल. अनेक मातांनी हा उपाय केलेला आहे, पण मुलं शांत झालेली आहेत. हा उपाय केल्यानंतर मार्क्स लगेच वाढले नाहीत, पण मुलं शांत झाली आहेत, पहिल्यापेक्षा ऐकायला लागलेली आहेत आणि हळूहळू अभ्यासात रमू लागलेली आहेत. लक्षात ठेवा, बदल हळू होतो, एकदाच होत नसतो, पण हळू झालेला बदल कायमस्वरूपी असतो. आईचं प्रेम आणि गणपती बाप्पांचा आशीर्वाद आणि सरस्वती मातेची कृपा एकत्र असेल तर काहीही अशक्य नाही. सरस्वती माता कधीही आपल्या भक्तांना निराश करत नाही. म्हणूनच वसंत पंचमीच्या दिवशी ही सेवा नक्की करा आणि हा व्हिडिओ प्रत्येक आईपर्यंत पोहोचवा. कदाचित तुमच्यामुळे एखाद्या मुलांचं आयुष्य बदलेल. म्हणूनच जय सरस्वती माता सर्वांच्या मनातील इच्छा पूर्ण करो. आणि हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला तुमच्या मनापर्यंत गेला असेल तर कमेंटमध्ये जय सरस्वती माता लिहायला विसरू नका. शेवटी आई बदलली की पिढी बदलते, हे नेहमी लक्षात ठेवा. अगोदर आईने बदलले पाहिजे, नंतर मुलं आपोआप बदलतील. आईचे वागणे पाहिले की मुलं तशीच वागायला चालू करतात. म्हणूनच आई बदलली की पिढी बदलते. जय सरस्वती माता, जय सरस्वती माता. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये जय सरस्वती माता असे कमेंट करा. धन्यवाद.